संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे चौफुलीवर आज सकाळी 10 वाजता भोजापूर पाटपाणी समितीच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाकरिता परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। भोजापूर प्रश्नी श्री गणेश दिघे सर, भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभवजी लांडगे, अमोल खताळ, साहेबराव नवले, श्री किसनराव चत्तर, राजेंद्र सोनवणे, विठ्ठलराव घोरपडे सह नागरिकांची भाषणे झाली। श्री किसनराव चत्तर यांनी जलसंपदा व जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करून भांडावून सोडले व सदर अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता लिखित स्वरूपात 80% मागण्या मान्य करून घेतल्या। यावेळी श्री किसनराव चत्तर व अधिकाऱ्यांची झालेली बातचीत खास आपल्यासाठी। मला आज अतिशय आनंद झाला की या छोट्या रुपयाचं अतिशय विस्तृत प्रमाणात रूपांतर झालं आजच्या काळामध्ये। मित्रांनी फक्त 5 मिनिट बोलणार आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे मला ज्या अधिकाऱ्याची चर्चा करायची याची जबाबदारी। कारण आतापर्यंत जी आपली फसवणूक झाली, आतापर्यंत आपल्याला धोका झाला, त्याचा सगळं सविस्तर होणार आहे आता। आणि अधिकारी सगळं शोधलंय आणि राहिला प्रश्न जलसंपदाचा। पगारे साहेब, तुम्ही तुमचे जबाबदार माणसं आणले नाही। बघा मित्र, मी काय म्हणतो हे सगळं तुमच्या समोर येईल। आता मला अतिशय समाधान असं आहे की आता आपण सगळे जमलो। पहिली पार्श्वभूमी थोडी समजून घ्या असं मला म्हणायचंय की आपल्या तालुक्याचं महाराष्ट्राचं वाटप झालं त्याची आपल्या गेलेले तुम्हाला तालुक्याबद्दल बोलतो। आपल्याला आपला तळेगावपासून जो पट्टा आहे बोर्डीपासून हा भागाचा, हा पूर्ण दांडेकर समितीना म्हणजे जो दांडेकर समिती 1900 महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आणि त्या दांडेकर समितीमध्ये तळेगावपासून वरचा पट्टा भाग आहे हा आपल्याला भोजापूरमध्ये घातला हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही। मित्रांनो, सगळ्याची एक अक्षरी ठरलेली असते आणि प्रत्येकाला त्या कायद्याने ज्या चाकोरी चालायचं असतं आपल्याला डोक्यातून काढून टाका। कुणीतरी येईन आणि तुम्हाला निलवण्याच्या पाईपलाईनचं सांगत। मित्रांनो, तुम्हाला सांगून ठेवतो त्या सगळ्या भूलथापा आहे। तुम्हाला सांगितलंय की हायकोर्टात महाराष्ट्र शासनाने लिहून दिलंय की निळवंड्याचं पाणी कार्यक्षेत्राच्या बाहेर आम्ही देणार नाही असं महाराष्ट्र शासनाने स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। मित्रांनो, मग तुम्हाला असं वाटतंय का हायकोर्टाचा अपमान करून तुम्हाला पाणी दिली कोणी? पण हे तुम्हाला बनवलं जाईल। आता तुम्हाला पुढचा विचार सांगतो, याचा तुम्हाला धोका आहे। तुम्ही जर भोजापूर सोडून दुसरा विषय जर घेतला तर तुम्ही फसचाल। हे तुम्हाला माझ्या नंतर आठवण येते म्हणून तुम्ही फसू नये अशी माझी विनंती। मित्रांनो, आता आपण पाण्यात वळलं पाहिजे। तुम्हाला माहिती का आपल्या पाण्याला आपल्याला किती वाटा आहे? आपल्याला 133 दशलक्ष पाणी वाटप आपला मालक। आणि आज तुम्ही पहा, आपण याच्यामध्ये 19 गाव आहे आपण, म्हणजे 5 लाभधारक आणि 12 आपले पूर लाभधारक असं त्याचं वाटप आहे। तुम्हाला सांगितलं पाहिजे 105 कृषी गणितात बोललं पाहिजे आणि जर हेच तुम्हाला समजलं पाहिजे महत्वाचे की देव नदीचं पाणी फक्त 105 दशलक्ष फूट आहे। किती? 105। त्या 105 दशलक्ष फुटामध्ये 29 गाव आहे, 39। मित्रांनो, आनंदाची गोष्ट अशी आपण जरी पोहोचलो नसत तरी पण तुम्ही समजून घ्या 133 मध्ये आपण फक्त 12-19 गाव आहे, म्हणजे आपल्याला इतकं पाणी शिल्लक आहे। आणि आज इतकं पाणी वाहून गेलंय, तुम्ही बघा आज 7 ते 8 धरणं भरतील इतकं भोजापूरचं पाणी वाहून गेलंय। जो तुम्हाला टिक्का लावलाय ना भोजापूर तरी किती मित्रांनो येतात तुमची फसवणूक आहे। म्हणून तुम्ही आता सावध व्हा आणि भोजापूरच्याच मागे लागा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि आता ध्यानात ठेवा, आपल्याला जे लांबलेलं काम होतं की 1977ला जी भोजापूर तारीख मंजूर होती ती आतापर्यंत होऊन दिली नाही। मित्रांनो, तुम्हाला सांगितलं पाहिजे। मी अधिकाऱ्यांना एकदा सांगतो, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला चॅलेंज करा मी जर खोटं बोलत असेल तर 1977 पर्यंत आतापर्यंत 5 वेळा भोजापूरचं पाणी काम झालं। म्हणजे कसं 5 वेळा काम होऊन सुद्धा शासनाने पैसे दिले, हे काम कोणी नाही केलं। या जबाबदार शासकीय अधिकारी ते हेच शासकीय अधिकारी आणि आता 6व्यानं काम चालू आहे। म्हणजे जर आज तुम्हाला पाहिजे माहिती म्हणून सांगतो, धरण आणि कॅनल 1,65,00,000 मध्ये तयार झालं भोजापूर धरण 1962-63 मित्रांनो,
त्याची आजची जर आपल्या चारीची किंमत पाहिली तर 44 कोटी किंमत होती आजचं मार्केट. 40 होणारी चारी 5 का 4 लाखामध्ये 5-6 लाखात होणारी चारी तर आज 44 कोटीचं व्हॅल्युएशन झालं. इतके पैसे त्याला आता खर्च झाले. म्हणून माझी विनंती मित्रांनो, काही चराट वळण्यापेक्षा मी तो आता आपण मूळ मुद्द्यात येतो. म्हणून सगळ्यांनी अशा मुद्द्यावर थांबायचंय की आपल्याला भोजापुरच्याच पाण्याच्या मागे लागायचंय. आणि याच्याकरता मग नवरे साहेबांनी सांगितलंय की तयारी आता झाली जवळजवळ. आता मला राजकीय बोलायचं जरी नसेल ना, पण मित्रांनो, जी गाय दूध देते तिच्याकडे गेलं पाहिजे. खाट्या गायच्या लाथा घालण्यात काहीच अर्थ नाही असं माझं मत आहे. म्हणून आपल्याला आता दुभत्या गाईकडे जावं लागेल, कारण दुभत्या गायला चारा घालतात लोक, खाट्या गायकडे जाऊन उपयोग नाही असं माझं मत आहे. आणि ती गाय आखी मला वाटतं की आता पुन्हा दूधच देणार नाही असं माझं मत आहे. म्हणून आता आपण दूध देणाऱ्या गायकडे जाऊ. आणि त्या गायनं मला कबूल केलंय तर ही 10 लिटरची किटली मी भरून देईल. मित्रांनो, मला तिचा अतिशय अभिमान झाला. या 10 लिटरच्या किटलीमध्ये आपलं सगळंच भागणार आहे. म्हणून आपण असं करू की आता परत त्याच मार्गाला लागू. 1000 कृषी जारी करावी. माझी त्या संबंधित अधिकाऱ्याची चर्चा झाली. मित्रांनो, ध्यानात ठेवा, मी लांबतो नाही. 1000 कृषी जारी जर झाली ना, तुमच्या तळेच काय पर तुमच्या सडकाचे गटार सुद्धा बनवून द्यायची जबाबदारी घेतो आम्ही. फक्त तुम्ही अशाच आमच्या बरोबर राहा. तुम्ही अशा बरोबर राहिल्यानंतर ना तुम्हाला पाणी आणायचे आम्ही घेतो. आणि पाणी उपलब्ध सुद्धा आहे. आता काही बोलत आपल्याला पडू नका. आता आपल्याच माणसं आपण तयार करू. कोणाच्या पाठी उभं असल्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मित्रांनो, माझी एक विनंती, आता आपण असं करू, आता याचं फार बोलणं झालंय, आता आपण आपल्या पर्वत काय याच्यावर आपल्याला बोलायचंय. तर मला अशी विनंती, तुम्ही जलसंपदावाले बोलणार अगोदर का जलसंपदावाले बोलणार? नाही, तुम्ही कोणी होते आम्हाला का? आम्ही हे सगळे जाणे जात्यातच घालायला निघलो. सगळे आम्हाला घडूनच काढायचे. आम्हाला काय घेऊन नाही. जलसंपदा असू दे, जलसंपदा असू द्या. पांडुरंग गाय समुद्रे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदुव जलसंधारण विभाग, अहमदनगर. आता कधी मजा येते, जलसंधारण विभाग अहमदनगर इथं जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जलसंपदा हॅलो, मी सुभाष पगारे. मी सुभाष पगारे. अधिकारी इकडे थांबा, तिकडे शिट्टी मारते ते. तुमच्या पाण्याला बसलेला तुम काढायचा आहे. आता सांगा तुम्ही, तुमच्या पाण्याला तुम पडायचं. बंद केलं. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, साहेब आता आपण असं करू. तुम्ही काय झालं तिकडे? हॅलो हॅलो साहेब, आता 5 हा, असं तुम्ही माईक पुढे करा फक्त त्यांच्या. साहेब, तुम्हाला किती कृषी बरोबर? आमचं 38 कृषी पाणी तुम्ही का थांबवले याचं उत्तर द्या. मंजूर झालेलं पाणी किती? 45 केसेस बरोबर. 45 फक्त 22 सोडलं, बाकीच पाणी का सोडलं तुम्ही आतापर्यंत? वाटा तर तुम्हाला माहिती आहे का सोडलं? कॅनॉलची पूर्वीची जी क्षमता होती त्या क्षमतेनेच कॅनॉल अजून पण रन होतोय. नवीन शब्दाचे 215 क्युसेक्स आहेत. मी बोलतो त्याचे निम्मे कामं झालेत, निम्मे बाकी असल्यामुळे पूर्ण क्षमतेने तो कॅनॉल रन करता येत नाहीये. मागच्या वर्षी एकदा फुटला होता. यावर्षी पण आम्ही जास्तीने रन करायचा प्रयत्न केला तर 3ऱ्या किलोमीटर मध्येच कॅनॉल फुटून गेला आणि तो 3 दिवस आपल्याला कॅनॉल बंद ठेवावा लागला. आता उरलेल्या कामासाठीचं अंदाजपत्रक पण तयार आहे. त्यासाठी 52 कोटीची तरतूद पण जेवढं बोलत बोला तुम्ही माझी विनंती. मग मला सांगा, तुम्ही आता काय म्हणले, कॅनल जेवढा चालतोय ना, आता बाकी आम्हाला काय दुसरे देऊन घालतो तुम्ही? कॅनल चालतो या पोझिशनवर बोला. कॅनल चालू मध्ये एवढं दिशेचं पाणी आम्हाला का सोडायची बोला. तुम्ही काय करणार ते नंतर बोला.
तुम्ही आता आमच्या वाड्याला कॅनलची जेवढी कॅपॅसिटी त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला मी आता विचारलं ना कॅनल किती चालतो अजून सांगा. किती चालतो? कॅनॉल वरती धरणाजवळ 147 चालू आहे. खाली इथं नाही. किती चालतो खाली बोगद्याच्या बाहेर किती चालतो? बोगद्याच्या बाहेर तो 90-95 क्युसेक्स चालतो. बाकीचं पाणी कुठं जातंय? लिकेज एवढं हा लाईनिंग नसल्यामुळे लिकेज. मग आता 90 आला ना आता बदलशाल तुम्ही, कारण आता क्विशेस मोरलं ना मी. आता तुम्ही सरून घेतलं डायरेक्ट. आता त्याला ओरडते कॅनल किती चालतो ते 135 आता 90 म्हणायला लागले तुम्ही. काहीतरी खरं बोला. 135 हा 147 हा धरणाच्या हेडला निघाला कॅनल. तिथून 8 किलोमीटर वापरताना बाहेर पडतं. तिथं 90-95 क्युसेक्स. म्हणजे आमच्या वाट्याला किती पाणी? 35 क्युसेक्स. मग आम्हाला का कमी सोडू तुम्ही? तरी सुद्धा कॅनल मध्ये पाणी बसत नाही तेवढं. कोणत्या 5 नंबरचा 5 नंबर 4 नंबर 60 क्युसेसचे मंदिर 35 पाणी बसत नाही. आतापर्यंत तुम्ही काय केलं? 60 क्युसेसची मंजुरी 35 काय केलं तुम्ही? 60 क्युसेसची मंजुरी असताना 35 ऐकून घ्या 5-7 क्युसेसची आता मंजुरी दिली असताना जर त्या ठिकाणी 35 क्युसेस का चालत नाही? 60 क्युसेकची असली तरी अजून काम पूर्ण झालेलं नाहीये. 2009 ते 2012 मध्ये काही निम्मे अर्धे कामं झालेले आहेत. उरलेल्या कामासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. 1-1.5 वर्षात ते पण काम पूर्ण होईल. साहेब अरे ऐका साहेब व्हिडिओ लबाडी चालणार नाही. माझ्या बाला कागदय रस्सी आली का? हे फक्त तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बोलत हो चालते. जनतेमध्ये तुम्हाला खरं बोलावं लागेल ते चालणार नाही. 35 निर्मिती 35 क्युसेक तो चारा कॅनल 35 क्युसेक 110 ची मंजुरी त्याची. आता 35 का चालत नाही तो? ते चालणार नाही. तो कॅनल जेव्हा बनला ना तेव्हा त्याची कॅपॅसिटी कमीच होती. नाही बनला म्हणजे ऐकून घ्या. आता तो 110 आहे का नाही? मग आता 110 असताना तो 35 का चालत? एवढं कसं लॉस चालत? नाही 110चा कुठला म्हणतो? मग मला समज तुम्ही आता 4 नंबर 4 पण 5 नंबरच्या हेड पासून पाणी येतं आपल्याकडे. त्या कॅनलची कॅपॅसिटी कमी आहे. कोणती? 5 नंबर साईडच्या कागदात बोला. 5 नंबर साईडच्या कॅपॅसिटी किती कागदात त्याच्यात? ती 60 क्युसेक. 60 क्युसेक. कोणती? 5 नंबर साईड 5-8. मग आमच्या वाट्याला किती आलं ते? ती पूर्ण 60 ना. आम्हाला किती आलं ते? ती 60 झाल्यानंतर पूर्ण तुमच्याच वाट्याला येईल. बरं मग नाही पुढे साहेब खरं बोलायचं. दोन्ही यांनी जेवण केलं की नाही तिकडं? त्यांचं म्हणणं असं आहे का 60ची चारी आहे पण पूर्ण झाल्यानंतर मिळत नाही तसं नाही. आता 60 येतं कधी 60 येतं. ऐका 60 आली ना नाही मला सांगा भाऊ साहेब मला सांगा. आता आपल्या जनतेच्या दाबात बोलत जे काय माझे बाप नाही तुमचे बाप नाही हे सगळ्यांचेच बाप आहे. हे आपलं तुमचे इथं तुम्हाला सांगायचं श्राद्ध घालणे बाप दाखव म्हणणारे साहेब हे सगळं चालतं. ऐकून घ्या. आता माझा ऐका भाऊ साहेब तुमचा दोडी शाखा किती चालते? 30 ते 35 क्युसेक. आणि आता इकडे 4 नंबर किती चालते? 4 नंबर 17 किंवा 18 17-18 क्युसेक. बस 17-18 क्युसेक चालते. आम्हाला किती दिलं त्याच्यातलं? 17 तुम्हाला दिलं आम्ही 25 ते 27 क्युसेक. साहेब सांगा तुम्ही सांगा साहेब. आता 22 क्युसेक दिले तुमचाच माणूस आहे. 22 क्युसेक रविवार पासून परत वाढवली. आता पैसे बोला. आता ऐका गाव साहेब मला सांग. ऐका आता मला सांगा तुम्ही जोडी शाखेत त्याला सेपरेट शिंदरवाल्यांना आणि आमच्या काल्यावर ऐका रे आमच्या काल्यावर 2 फाटे मग जोडीमध्ये शाखेतला आमच्या वाटेत काय झालंय? दोडीमध्ये पण 4 शाखा आहे ना. पण आमच्या संगमनेर तालुक्यात वाटा कुठे? संगमनेर 4 आणि 5 मध्ये दोन्ही पण आहे ना. तिथे गेले सारखं वाटावं आमचं काय सारखं नाही गेलेला तो. 5 नंबरला जास्त काढलेला. किती? 25 ते 27 क्युसेक सांगितलं. नाही साहेब तुम्ही सांगितलं 22 क्युसेक सांगितलं. तुम्ही कशा करता बोलताय? मोज मग आमच्या इथे म्हणजे आमच्या बापाने आम्हाला शाळा शिकवली आम्ही थोडं शिकलो. इथे लबाड्यात चालणार नाही. आम्हाला पाहिजे पाणी आणि पाणीच पाहिजे. दोडी शाखेमध्ये दोडी शाखा सिन्नर मध्ये तिच्यात आमचा वाटा नाही आणि आमच्या काल्यावर त्यांचा वाटा. कोणत्या वाटा तुमची? दोडी शाखेतला वाटा कुठे आमचा? दोडी शाखेचं वेगळंच काढतो ना. वेगळं म्हणजे पण संगमनेर तालुक्यात काय फायदा तुमच्या वाटेचं तुमच्याकडे पुढे आमच्या वाटी नियम दिलं तुम्ही निम्म नाही दिली ना आपल्याला. साहेब मंडलिक साहेब याच्याकडे तुम्हाला बोलवलंय नाही तर मग तुम्ही जावा तुम्हाला जावतात तरी पहिली. या प्रश्नाला आपल्याला सोल्युशन काढावं लागेल. आता आम्हाला वितरिका नंबर 4 पासून 5 पर्यंत त्या कॅनलची कॅपॅसिटी नाही तर आपल्याला काय करावं लागेल की पहिल्यांदा दुसरे कामं नाही झाले तर चालतील पण 4 पासून 5 पर्यंत जे 2 ॲक्वाडक्ट एकदम बारीक आहे आणि तिथून जी पाणी सोडायची व्यवस्था आहे
ते काम प्रायोरिटीने यांनी करावं अशी माझी जलसंपदा विनंती. माझं असं विनंती, आता आपल्याला यांना काय करायला लावायचं हे ठरवू नंतर. आता परिस्थिती येते ना, आता परिस्थिती तुम्ही आम्हाला पाणी कमी देऊ राहिले, हे महत्वाचे आम्हाला या मुद्दे बोला. आता या लोकांना रोख व्यवहार पाहिजे, उधारी बुडवली या लोकांनी. या माणसांची 40 वर्ष उधारी बुडवणार, या तालुक्यामध्ये 40 वर्ष उधारी बुडवणारे माणसं इथं यांना उधारी विश्वास राहिली रोख घेऊ. मला सांगितलं रोख करा. 5 नंबर चढून आपल्याकडे पाणी येतंय. 5 नंबरची कॅपॅसिटी जेवढी आहे त्या फुल कॅपॅसिटी आपण आम्हाला उदाहरण नाही आवडत, उदाहरण नाही पाहिजे, गणितात बोला. गणितात बोलायचं. पूर्ण कॅपॅसिटीने 25 ते 27 क्युसेक्स आम्ही रन केलेली आहे बस क्युसेक्स, आणि त्याचं जे उरलेलं काम झाल्यानंतर ती निश्चित 7 क्युसेक्स पुढे काय दाखवा समजा आता काय करता माणूस का खोटं बोलता. त्यांनी 25 जे सोडलंय ते 2.5 किलोमीटर येताना आपल्याला 22 आपण पॉईंटवर बोलतो ते. हो 22 बोलतो. 22ला त्यांनी आधी 22 सोडलं. बदलू नका तुम्ही, बंद बदलायचं नाही. ते तुम्हाला म्हणजे पॉईंट होते जबाब नाही चालणार. अहो मला तुम्हाला सांगतो, मला केस राहिले नाही, मला केस करतो हे तुम्हाला या जनतेच्या दबारात उत्तर द्यावं लागतील. सगळ्यांना जाणीवपूर्वक सांगतो, छत्रबाबाचं एकदम काटेकोर लक्ष आहे. आधी पाणी 22 न येत होतं, परंतु 4 दिवसापासून साहेबांनी 26 किलोमीटर म्हणजे 26 म्हणजे यांनी आरडाओरडा केल्यावर तुम्ही पाणी वाढवणार का? त्यांनी सोडवलं साहेब. नाही. आणि 1 मिनिट, आणि आतापर्यंत जे कामं झाले हे म्हणता का चारी लिकेज आहे? 1 मिनिट, सोडीची एक चारी बंद करून आपण वरती पाणी वाढवलं. बरं 1 मिनिट, तुम्ही मगाशी काय म्हटले? 1 मिनिट, पाणी पुढे का जात नाही तर म्हणे मध्ये पाणी लिकेज आहे. आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले, मग ते कोणा खाते? नाही, कोणा खाल्ले ते पैसे? 1 मिनिट लक्षात ठेवा, पैसा गेला कुठं? आमच्याकडे जे फक्त एक काम झालंय. आमच्याकडे 2009 ते 12 मध्ये त्याच्यानंतर नाही फक्त काम झालं. त्याला उत्तर 77 पासून जे झालं, बरं 2009 आणि 12 झालं ना, त्याच्यात ते काम व्यवस्थित नाही झालं का? नाही, ते निम्मार झालेलं आहे काम. निम्मा आणि अर्ध का नाही झालं? अर्ध त्यावेळेस पूर्ण नाही झालेलं. का पण का नाही झालं? का नाही झालं? त्यावेळेची परिस्थिती काय असेल? अरे प्रत्येक अधिकारी येतो, साहेब तुम्ही काय 1 मिनिट नाही, 1 मिनिट, हे पाणी काम पूर्ण का बरं नाही झालं? काय कारण त्याला? नाही, ते काम मला सांगता नाही. का बरं सांगता नाही? बरं, मी तुम्हाला का नाही सांगता येणार काम? पाणी सोडलं तर डोके एवढे 1 मिनिट ना, पाणी काम पूर्ण का नाही झालं मला एवढं सांगा. सरकारकडे पैसे नाहीये का? त्यावेळेस काही काय झालं? काय? बरं, निधी जो आला तो इन्स्ट्रुमेंट बनवून तेवढ्या कामासाठी आला ना, मग कमी काम कसं काय झालं? म्हणजे चारी गळाची का पैसे गळाले? काही काम कोण ठेकेदार कोण होता? का बरं? 1 मिनिट थांबा ना. म्हणजे तुम्ही 1 मिनिट ऐका, जो काय ठेकेदार असेल, पण मग हा पैसा गेला कुठं? मला एवढं सांगा फक्त. त्यावेळेस अहो तुम्ही नसू द्या, तुम्ही आले तिथं. आम्ही बघा, आम्ही वैयक्तिक, तुमचं काय नाव आहे? नाव काय तुमचं? पगारे. मी इथं पगारे नावाच्या माणसाची नाही बोलत आहे, मी त्या खुर्चीशी बोलतोय, लक्षात ठेवा. हा, म्हणजे आम्हाला हे कारण मी आता आलो, तुम्ही आता त्या मॅडमचे नातेवाईक वारले म्हणून सांगितले. अहो आज शेतकरी ना, शेतकरी ऐका, याचं शात जर वाफाव आलं ना, मड घरात झाकून ठेवतो मग पेरणी करतोय हा शेतकरी. त्यामुळे आम्ही कोणाच्या घरी कोण मेलं आम्हाला ते वैयक्तिक नाही का, ते तर लगेच दुसरा अधिकारी चार्ज घेतो, पगार काय ते सोडत नाही. त्यामुळे आम्हाला उत्तर द्या, इथे एक काम का झाले नाही? करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालाय तिथं, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सांगा काय काय साहेब, तुम्ही काय म्हणले? किती सालापासून तुम्हाला पैसे माहिती निधीचा आकडा? आता मला ऐका, मला असं सांगा तुम्ही, 1993ला 78 लाख रुपये खर्च झाले, ते कोणा घेतले? मग 9 ते 12 हे सगळे शेवटी झाले. बरं, मग मला सांगा तुम्ही चार्ज घेता फक्त खुर्चीचा, त्याबद्दल चार्ज घेतला का? हा, हे महत्वाचं आहे. ज्याच्याकडून चार्ज घेतला फक्त टेबल खुर्ची घेतली का? फक्त ते त्या खुर्ची मुठून गेले, तुम्ही त्या खुर्चीवर एवढा चार्ज आहे का? फक्त बाकी चार्ज नाही का?
सातूर मात्र उत्तर नाही चालणार. म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा सक्षम अधिकार पाहिजे होता, तुमची शहाणी वाटा. बरोबर? आता ऐकून घ्या. मला सांगा साहेब, 4 नंबर चारीला आमची किती किशोर मंजुरी? 4 मधून आहे ना, 4 मधून 5 पाईप जाण्यासाठी किती किशोरची तारी आमची मंजुरी? 60. बर, तुम्ही तिथे किती किशोरचा पाईप बसवलाय? किती MM चा? 900 mm. मला सांगा, आता मी बोलतो, माझा बाप नाही, तुमचा बाप आला तर 60 किशोर आणि त्याचा तसं का? साहेब सांगायचं म्हणजे साहेब तुम्ही घासेल घेईल, खरं सांगायचं बसेल घ्यायला विचार सांगा तुम्ही. आणि मग 60 किशोरचं पाणी बसत तुम्ही 1200 का बसू द्या? मग पाण्याचा पाईप का घेतला तुम्ही? सांगा. गेलं जर बसत आहे ना 612 पाणी करा, यांनी 1200 पाईप का बसवलं मग 60 किशोरला? गेटचं म्हणताय का तुम्ही? हो, गेटचं रिवाइज करणार आहे आपण. आता नवीन काम झालं गेल्या वर्षी काम झालंय साहेब, गेल्या वर्षी काम झालं, आता काय दिवस करता? सांगा काय सांगा. ऐका, पुढं असं बोलतो काव साहेब, मला सांगा, ऐका मला सांगा, तुम्ही 4 नंबर चाळीला दुसऱ्या वाडीला 2 गेट बसवले, ते आमचे दावे का तुमचे दावे? आम्हाला तोय नाही, यांना 2 गेट बसवले आणि आमचा पुरेपूर गेट नाही का बरं? कोणी जावं इथे तहसीलदारचे, तुमचे का आमचे? दुसरीवाडी चारीला आपण 2 600 mm पाईप बसवलं. 1200 झाला. त्याचं आम्हाला का 900? आणि आपलं 900चा डायमीटर आहे. दोघांचा डिस्चार्ज सारखाच आहे. टेक्निकली जर कॅल्क्युलेट केला दोघांचा काटछेद सारखा येतो. साहेब तुम्ही सगळं चुकीचं बोलतो. नाही ऐका सांगतो कॅल्क्युलेट. मी काय जरूर वळेल, मी 11वी पास होईल 75ला साहेब, मी जरूर वळेल हे बोलतो. म्हणजे समजून घ्या, हे का बोलतो, तुम्हाला तर्कात घातलं पाहिजे साहेब. आता तुम्ही लय मजा करता. अरे आम्ही जाऊ आमची पाठ तापत येतो, तुम्ही सावलीला आराम करते. तुम्हाला माहिती का तुम्हाला जो पगार मिळतो ना, आम्ही कष्ट करतो तेव्हा तुम्हाला सावलीला पगार मिळतो साहेब. तुम्हाला माहिती का आमचे लेकर बाळ आहे ना, आपले लेकर बाळ 12 महिन्याची बाजावर बाय टाकून देते, सोन्याला जाते, तेव्हा तुम्ही सावलीला बसते, तर चालणार नाही. तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट अशी की तिथं तुम्ही तो गेट किती सात बदलणार आहे, मला उत्तर सांगा. ते गेट आता 60 किशोर मंजुरी बने, पुढे आम्हाला 60 किशोर झाली, पुढे मंजुरी तुम्हाला 70 किशोर बरोबर. तुमचं किती 60 किशोर, मग तुमच्यावर पाणी आलं 10 भिजला असतो का? मग तुम्ही 70 किशोर पाणी करून कसं जाणार सांगा? 90 MM मधून काय करणार? कधी बदलणार तो बाईक? कॅनॉलच्या कामाच्या वेळेस त्याचं पण कॅनल जाऊ कधी वायदा नाही चालणार. मग कामाच्या वेळेस त्याचं पण करून घेऊ आपण. कॅनलच्या मग यापूर्वी का नाही केलं? कॅनलचं काम झालं तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का? कॅनॉलचं काम तिथलं झालंच नाही दादा. नाही मला झालं, तुम्हाला दाखव. तुम्ही किती पैसे काढले मी दाखवतो तुम्हाला. अजून खेळ पुढे फार बाकी आहे तुमचं. 10 कोटी 73 लाख तुम्ही पुढे काय काय केलं सगळं दाख. माझे काय तुमचंच काय बोललं का? माझं बोलतो बरं. एक मुद्दा आला तुमचा. मला एक सांगा भाऊ साहेब, या लोकांवर जाहीर सांगा. आता या लोकांना जाहीर सांगा, तुम्हाला जबाब घेतो या मुद्द्यावर. तुम्ही पूर पाणी कोणाच्या वाट्याचं आहे? पूर पाणी जे मिळतंय ना, हे कोणाचं आहे? आमचं आहे का त्या लाभधारक लोकांचं? नाही सिन्नरच्या सुद्धा पूर पाणीचं पाणी त्याच्या लाभधारक गावांना आहे का आम्हाला आहे का त्यांना आहे? कागद पाहिला कधी? पाणी पूर चारांना लाभधारक गावांना लाभधारक गावांचं काय? लाभधारक गावांचं ऐका, तुम्ही त्या पाण्याचे मालक नाहीये बघा रे साहेब, तुम्ही पाण्याचे मालक नाहीये. तुम्हाला माहिती का पाण्याचे मालक आम्ही आहे ना. तुम्ही कोणाला विचारून त्याला पाणी सोडता? कायदा सांगा इथे लोकांमध्ये. शेवट बांधण्यापेक्षा तुम्हाला त्याला मंजुरी आहे का पाणी सोडायची? एवढं सांगा. जोडीला फक्त आपली माळवाडी पोटचारी त्याला दिलंय. त्याच्यानंतर काय झालं, आपण सुरुवातीला जेव्हा पाणी देत होतो तेव्हा पाणी पुढच्या फोडला गेला. फोडणारे माणसं आपल्याला मिळून येत नव्हते, त्यामुळे आपण ते 2-3 दिवसाचं पाणी देऊन मग साहेब नंतर बोलावं तुम्ही. मला एक सांगा, आमचा वाटा कोणता? 35% पूर पाण्यामध्ये आम्ही गाव लाभधारक आहे, एवढं उत्तर द्या. पूर पाण्याच्याच मग तुम्ही त्या लाभधारक गावाला का पाणी सोडता? उत्तर सांगायचं. इथं वाटपत्र महत्वाचं आहे. आता या जनतेमध्ये तुम्ही कोणाला विचारून त्याला पाणी सोडता? तुम्हाला माहिती असतात सुद्धा तुम्ही कोण पाणी सोडणार त्यांना?
तुमच्या मालकीचं पाणी आहे का ते? तुमच्या पाणीचं मालक आहे का? 5 नंबर चारीला पूर्ण पाणी दिल्यानंतर जे उरलेलं पाणी अजिबात नाही. 5 नंबर म्हणण्यापेक्षा आमचे लाभधारक गावाचं सगळं पाणी द्यायची व्यवस्था असताना तुम्ही ती गावांनी करता. 5 नंबर चारीला पूर्ण पाणी दिलेलं असल्यानंतर उरलेलं पाणी आपण फक्त बाकीच्या नदी. बरोबर. मग का बरं मग उरलं सगळं पाणी आमचे 60 भरल्यानंतर त्यांना का दिलं नाही? आमची का 60 दिली पुरी? पूर्ण झाल्यानंतर 60नीच चालेल. 22 तास चाललं. मल्लिक साहेब सांगा तुम्ही माणसं चारीचं काम पूर्ण झालं. तुम्ही फक्त नावाला हे करता. इकडे पाणी बरं शेवटच्या टोकापर्यंत जे 12 दुष्काळी लाभार्थी गाव आहे शेवटच्या टोकापर्यंत पाणी गेल्यावर तुम्ही उरलेलं पाणी त्यांना द्या असं म्हणायला पाहिजे. तुम्ही त्याच्या आधीच पाणी देऊन टाकी द्या. हे नाही, एक लक्षात ठेवा. एक मिनिट ऐका. आणि तुम्हाला मी सांगतो ऐका, ही जनता आहे ना, ही जनता मालक आहे आणि यांच्या करातून तुम्हाला पगार मिळतोय. या पुढारी नाही, पुढारी सुद्धा आमचे नौकर आहे. या पुढाऱ्यांचं ऐकून जर तुम्ही कामात राजकारण करत असाल ना, मग तुम्हाला नाही जनताच नागडे करून मारल्याशिवाय राहणार नाही. आता माझी विनंती तुम्हाला, तुम्ही याच्यामध्ये काय म्हणले तुम्ही दिलेलं पत्र त्यांनी आग्रह केला म्हणून चालेल का? मला सांगा, माझी भाकरी एखाद्याने मागितली म्हणून त्या रस्त्यानं कोणा घ्यायची का? त्याची मंजुरीच्या टिप्पणीतच तसं आहे. कसं तळे भरून देणे लोक मला दाखवून द्या कोणत्या टिप्पणी ते. हा पुन्हा जल नियोजन माहिती का तुम्हाला? पाण्याचं वाटपपत्र पाहिलंय? दाखवू तुम्हाला पाण्याचं वाटपपत्र. बरोबर तिकडे गेले. संरक्षणासाठी ते ढाल बनवली यांनी. या वाटपपत्रामध्ये लाभधारक गावं दाखवा. पुढचेच आहेत ते. कोणते? हा मग त्यांना सोडून याच्यात लाभधारक दुसरे आहे का? मी काय विचारतो, पूर पाण्याच्या प्रस्तावामध्ये लाभधारक गावं आहे का याच्यात? दे पा हा कागद. मग का सोडतो यांना? आम्हाला पाणी नाही देत त्याला काय देता? आता 5 नंबर चारीला 5 नंबर चारीची कॅपॅसिटीच्या वरती पाणी भरतं. अहो साहेब आम्ही हार्वेस्टिंग करणारे माणसं. 5 नंबर चारीच्या व्यतिरिक्त पाणी जे आहे ना तेच फक्त आपण दुसऱ्याला देणार आहे. नाही ना. अहो मला सांगा, आमच्याकडे 2 ठिकाणी पाणी द्यायची व्यवस्था आहे साहेब. त्याला तुम्ही पिंपळ्याच्या 5 नंबर चारीला का पाणी सोडलं नाही? पिंपळ्याची चारी आपल्या अगोदर सुरू होते ना, आधी तुमच्याकडे दिलेले. बरोबर आहे, पण आमचाच वाटा आहे ना तो. पाणी उडल्यानंतर आमचं उडतच नाही पाहिजे. तुम्ही का देता त्यांना? का नाही दिलं? एक मिनिट, हे पाणी चारीसाठी आहे का या गावांसाठी आहे? म्हणजे तुम्ही चारी भरली का मग तुम्ही तिकडे देतो? अरे या शेतकऱ्याचं शेत भरल्यावर तिकडे पाणी द्या. आमचं मंजूर आहे. म्हणजे यांचं किती 12 गावांपैकी किती गावांना पाणी दिलं तुम्ही? किती गावांना पाणी दिलं? म्हणा किती गावांना पाणी दिलं तुम्ही? 12 गावांपैकी. अरे काय बघितली नाही हा? म्हणजे हात एकाकडं पाय एकाकडं हा? ऐका शांत ऐका. गाव साहेब तुम्ही ते पूर पाण्याकडे कोणत्या गावाला किती पूर पाणी गेलं? सिन्नर तालुक्यात पाल जातात बरोबर ना? मग आम्ही सावत्र आहे का? त्यांचं पूर पाणी माझं आमच्या बारामध्ये मला अधिकार नाही. तुम्हाला माहिती का साहेब? ऐकून घ्या, हे जनसंधारण काम करणार आहे, पाणी देणार आहे. तुम्ही हे पहिलं तुम्हाला समजतो कायदा जनसंधारण. मंडलिक साहेब तुम्ही काय जबाबदारी केली? तेव्हा हे जनसंधारण माणसं यांची काय जबाबदारी? एक काम करायची. हे माझ्या 3 पाणी येईल बघा. तुमची ड्युटी काय? तुमचं काम काय? पाणी कुठं पोहोचत जबाबदारी नाही तुमची? तुम्ही का भाऊ नाही? त्यांचं सिन्नर तालुक्यात दपाटा असल्यामुळे तिकडे जाताना आमचा मागणार तिकडे झोपून घेतो म्हणून त्याचा फायदा तुम्ही घेता का? तुमचा साहेब, तुमचा कोकाटे साहेब चारे येतो मग त्याला तुम्ही त्याच्या फुटचाऱ्या पाहते आणि आमची पाहत नाही. काय सावत्र का असेल का पाहत नाही? पाहणार का नाही? उद्या सांगा जनतेमध्ये सांगा. म्हणून तुम्हाला सांगतो. हे बघा साहेब, यापुढे तुम्ही कुठल्याही पुढाऱ्याचं ऐकायचं नाही. सगळ्यात पहिलं जनतेला पाणी गेलं पाहिजे. ही जनता मालक आहे. आता बरं मला सांगा साहेब, आता आम्हाला तुम्ही काय लिहून देणार? आम्ही म्हणतो तसं लिहून दिलं पाहिजे. आता तसं ऐकू का? आम्ही पूर पाणी पूर्ण लाभधारक नाही दादा पूर पाण्याला देऊ असं एवढं कॅनल चालू झाला पहिलं आमचं चालू जाईल. याच्यावर तुमचं काय मत आहे?
येणार का तुम्ही? अगदी बरोबर आहे, तसंच करू आपण. लिहून दिलं पाहिजे. की गावला पाहिलं पाणी. ऐका 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 एक मिनिट ऐका. आता अरे जनसंवादात संपायचे. आता जनसंवादात एक मिनिट ऐका. आता ऐका मला सांगा. ऐका ज्यावेळेस ऐका 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 लेखी द्यावं लागेल. पाणी सोडायचा शब्द देत आहे, बरोबर आहे. पण 2005च्या समन्वय पाणी वाटप मध्ये जायकवाडी 65% भरत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुरचाणी सोडता येईल का? आणि तुम्ही आज शब्द देताना तो लिखित द्या आम्हाला. तसं नाही काही. ऐकून घ्या. अफगाण साहेब ते बोलणं झालंय. परिस्थिती अशी आहे की तुम्हाला समजलं पाहिजे कायदा सुद्धा. साहेब ऐका, परिस्थिती असा कायदा आपल्या बाजूने आहे. 2005चा कायदा जायकवाडीला झाला आहे आणि आपलं पाणी 77चं मंजुरी. आपण त्याचे पहिले बाप आहे. आता तिला दुसरा लग्न करता येणार नाही. आम्ही मालक आहे. आता 2005चा कायद्याचा संबंध येणार. तुम्ही तसं येणं न करू. किती दिवसात आणि किती? नाही, आता मला सांगा तुम्ही साहेब. आता माईक चालू करा. बटन 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 पा बटन पा आपण संपून पावसाला आता भरून लई पाणी येणार आहे आता. ऐकून घ्या. हॅलो हॅलो साहेब ऐकून घ्या. ज्या वेळेस काय गेटच्या बाहेर म्हणजे भोजापूरच्या जो तुमचा बोगदा आहे, बोगद्याच्या बाहेर पाणी निघाल्यानंतर जर 100 क्युसेकला सोडलं तर 25 आम्हाला दिलं पाहिजे. 200 सोडलं तर 70 आम्हाला दिलं पाहिजे. पहिलं सुटल्यानंतर पहिलं आम्हाला दुसऱ्या गावात जाता नाही येतो लिहून द्यावं लागेल. मान्य का तुम्हाला? बरं किती दिवसात लिहून देणार? ऐका तुम्हाला सांगा, मी तुमचा माल उधार विकणार नाही. तुम्ही काही काळजी नाही करू. तुमचा माल मी रोखूनच विकणार, उधार नाही. आता हे काय लिहून द्यायचं साहेब तुमच्या की 35% बोगद्याच्या बाहेर निघाल्यानंतर जेव्हा याचे कंप्लीट गेला असणार बोगद्याच्या बाहेर निघाल्यानंतर 100 क्युसेक पाणी सोडून 35 आमच्या वाट्याचं ते आमच्या पूर दुष्काळी भागाचं. दुसरी गोष्ट लिहून द्यावं लागेल की या पाण्याचं नियंत्रण आम्ही करू. लिहून द्यावं लागेल बरोबर. दुसरी गोष्ट अशी की आमचे माणसं पाणी राखायला येणार नाही. आम्ही फक्त पाणी मोजून घेऊ बरोबर. हा आता पाणी राखायला तुम्ही पोलीस बंदोबस्त घ्या तर तुम्ही कोणी माणसं आम्हाला माहिती नाही. या किती 4 मध्ये आपण यांच्याकडे लिहून घ्यायचे बरोबर. दुसरी गोष्ट अशी ऐका. आता बोलायला वेळ नाही. त्यांना ठेव साहेब. आता असं करा साहेब. ऐका का तुम्ही जे हे बोललं ना हे बरोबर नाही. 250 क्युसेकचा कॅनल तुमचा झालाय समजलं साहेब. तुमचे स्वतंत्र बोलतो मी. 250 क्युसेकचा कॅनल आमचा झालाय आणि 250 क्युसेकचे पाणी तयार झालंय. आणि आता जर नसन झालं तर पैसे कोणा खाली द्यायचा तपास तुम्हाला लावावा लागेल. बोला काय माझं तुमचं? 250 क्युसेकचे पैसे जर पदक खेळा नाही झाला ते पैसे कोणी खाली सांगितलं द्यावं लागेल तपास. ठीक आहे चालेल. बघा म्हणजे तुम्ही सांगितलंय तुमचं किती झालंय याचा 215 आता करावं लागेल म्हटले आणि झालेलं एक खर्चही झालाय. माहितीच्या अधिकारात पेपर आहे. निम्मे अर्धे काम झाले, थोडे बाकी. बरं अर्धे कामं का नाही झाली? पैसे सगळे खर्च झाले. बिलाची चौकशी करून घ्या. काम कमी आलं त्याची चौकशी करून चौकशी करा. आणि हे बघा दोषींना शिक्षा झाली पाहिजे. खाणारा कुणी असो त्याला शिक्षा झाली पाहिजे. तोच तुरुंगात गेला पाहिजे. लिहून देणार का बघा साहेब? लिहून देणार का? तुमच्या अधिकार तुम्ही माझ्या मी माझ्या अधिकारी विचारता तुम्हाला लिहून द्यावं लागेल. लिहून देत आहे. 2 मिनिटात हे किती वर्षाचा 9 किलोमीटर आहे बरोबर ना? बरोबर आहे. सारी 47 मधून 47 गेले 46 मधून बरोबर. साहेब ओपन तारी नका जास्त बरोबर आहे. बरोबर. बघ आता या लोकांना सांगायचंय तुम्ही या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनची जी मंजुरी केली एस्टिमेटला ते कोणाच्या परवानगी पाहिजे दिली त्याचं मला उत्तर पाहिजे लिखित. तुम्हाला कोणाचा आदेश आहे? परिस्थिती अशी आहे साहेब तुम्ही मोठे माणसे कार्यकारी आल्यानंतर तरी काय हरकत नाही. न्यायापुढे सगळे सारखे असतात. माझी विनंती तुम्हाला आता तुम्हाला
हे या ठिकाणी एस्टिमेटचं आम्हाला काय माहिती नाही. एस्टिमेट बनवणारा काय कोणी एखादा कलेक्टर किंवा एखादं घेऊ नये, माणूसच चुकीचंच बनवलं ते. या ठिकाणी ओपन चॅनल तुम्ही किती दिवसात चालू करणार? पॉईंटवर बोलायचं, कोणाला विचारायचं नाही. आपण बरं का किती वस्ती जवळ चोरी गेलेला चारी चोरी गेलेला चारीचं उत्तर आहे. ऐका सोनोशी गिद्दी वस्तीला आपल्या इस्टिमेटला बंदिस्त पाईप धरलेला आहे. तथापि सगळ्यात आता धरला त्यावेळेस मंजुरी झाली, त्याच्यानुसार निविदा निघलेली आहे. ठीक आहे ना. पण आता आपण काय करू, सगळ्यांची मागणी आहे त्याच्यानुसार आपण तिथं आपण ते मोजदरे करायचे मोजणी करू आणि ओपन साठी आपण प्रस्ताव करून घेऊ ना आपण. बरं का, याला शब्द ऐका यांना काय उत्तर दिलं आपण, काय प्रश्न त्यांना रोख व्यवहार करायचा उदाहरण. बरोबर आहे. कॅनलचं ते ओपन चालीचं काम किती दिवसात चालू करायचं सांगा थोडक्यात तुम्हाला. सध्या ऐका ना, निविदेमध्ये बंदिस्त पाईप धरलेला होता त्यावेळेस, त्याच्यानुसारच आपण टेंडर काढलेला आहे. आता हे वरच्या लेवलला मंजूर झालेलं आहे. आम्ही लगेच आजच प्रस्ताव देतो किंवा आपल्याला ओपन चाली करायची म्हणून. आणि तिथले जे 2-3 शेतकरी असतील ज्यांच्या शेतातून जाणार आहे त्यांचे पण आपण हे करू, त्यांच्याकडून चर्चा करून त्यांच्यासोबत आपण ओपन चाली करून घेऊ. आपण यस त्यांची परवानगी आहे ना, आपण ओपन चाली करून घेऊ. एस्टिमेट तुम्ही करा. साहेब आता तुम्हाला जर हे करायचं असेल तर पहिली तुम्हाला ती चारी ओपन असताना तुम्ही पाईपलाईन कोणत्या परवानगी केली त्याची लिखी द्यावं लागेल. ऐकली की आता ते परमिशनच आहे ना त्याची. नाही तिथे साहेब तुम्हाला सांगू का, तुम्ही जलसंधारणाचे माणसं आहे, तुम्हाला त्याच्यात असायची करायचं काय अधिकार नाही. तुम्ही कोण ओपन चाली पाईपलाईन बंद करणार आहे? मला उत्तर सांगा. तुम्ही कोण? तुम्हाला जलसंपादनाने केलं तसं काम का केलं नाही उत्तर सांगा. बाकी नाही माहिती मला. जलसंपादना जे तुम्हाला दिली नाही सर का, त्याप्रमाणे तुम्ही काम का केलं नाही सांगा, आम्हाला माहिती नाही. दुसरं तुमचे कोणते वरिष्ठ अधिकारी आम्हाला माहिती नाही. आणि जिथं ओपन चारी होती तिथं तुम्ही बंदिस्त चारी केली. आता करायची ठरवली, आता परत ओपन करायची. मग हे का बरं केलं? यांचा साहेब आहे ज्याच्या वावरातून जाता तोच मोठा साहेब आहे, हे सांगा ना. ते सांगा, खरं बोला. साहेबांचं नाही, बाकीचे बी शेतकरी आहेत त्याच्यामध्ये बरं का. खरं बोला, खरं बोला. आणि ऐका, तुम्ही हे सगळं फक्त तुमचा अधिकारी त्याचा तिथं त्याची जागा आहे. म्हणजे एक अधिकाऱ्यासाठी तुम्ही एवढ्या शेतकऱ्यांचं मरण करता? नाही असं नाही होणार. चारी व्हायल होती तिथं. नाही मग इथे चारी असताना हे कुठून आलं? पाईपलाईन सांगा का मंजूर केली तुम्ही ते? तिथं का केलं? फक्त तुमच्या म्हणजे बरं. मग इतर वेळेस माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून जेव्हा तुम्ही चारे नेत्या तेव्हा तुम्हाला वाटत नाही का शेतकऱ्याचं नुकसान होतंय? पण तिथं तुमच्या अधिकाऱ्याची जमीन आहे म्हणून तुम्ही लगेच तिथं बंदिस्त चारी का बरं? ज्यांच्या बापाची जमीन आहे त्यांच्या वरच्या आपण करून घेऊ आता. नाही करून देऊ नाही. हे केलं का? म्हणजे हे अधिकारी या देशाचे मालक झाले. बरे कोणी दिले? त्यावेळेस गिल्ली साहेब नव्हते कुठून तरी फोन केला असेल तर आता मी चर्चा केली. हे केला भाऊ मिळून मग वाटून खाऊ असं दिलं ते. साहेब हे बघा, अहो सगळीकडे चाललंय एकमेकात सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. आता मुळात आम्हाला इथं घुसावं लागेल. त्याला ती जमीन घेतली कशी? पैसा आला कुठून? नोकरीवर लागताना याला किती संपत्ती होती, आता कुठं आली? हे सगळं करावं लागेल आम्हाला. अहो आता तुमच्या खिशात 1.5 लाखाचा मोबाईल आहे. तुमच्या खिशात 1.5 लाखाचा मोबाईल आहे. इथे कोणत्या शेतकऱ्याला आहे 1.5 लाखाचा मोबाईल आहे का? प्रस्ताव तुम्ही सादर केला ते कधी कळवणार आम्हाला? किती दिवसाच्या? नाही ऐका, तसं नाही करू. बघा साहेब, तुम्हाला आता आम्ही सोडून देतो एका घेऊ. उद्याच ते काम ओपन चालू करणार का तुम्ही? तुम्हाला अधिकारी माहिती नाही, आम्हाला माहिती नाही. तुम्ही उद्या चालू करणार का? ते नाही फोन करा हरिभाऊ, फोन करा.
शिंदे साहेबांना फोन केला, त्यांचाही काही धोका नाही. त्यांना मी बोललोय की आपल्याला ओपन चारी करायची म्हणून, त्यांची मान्यता आहे, त्यांची काय अडचण नाही. तुम्ही म्हणता त्याची मान्यता आहे. हा हरिभाऊ किती आहे कोण? या देशाचा मालक आहे का? नाही. अहो पण इथं गरज काय त्याला? एका अधिकाऱ्याला विचारायचं का? एक अधिकाऱ्याला विचारायचं साहेब. झालेला आहे. सर्व शांत बसा. मी सांगतो, मी त्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो, त्यांना निवेदन दिलं. त्यांनी काय सांगितलं माहिती का? शेतकरी सर्व पागल आहे आणि आंदोलन झालं, चुकीच्या मागण्या जर त्यांनी मागण्या केल्या, उद्या पोलीस प्रशासन आलं, एकेकाला तरुणात झालं, जामीन कसं मिळतं तेच पाहतो. ही धमकी त्यांची. एवढा माग अधिकाऱ्यांना कसं आलाय साहेब? तुम्ही पाठराखण करताय अशा नालायक अधिकाऱ्यांची. अजिबात करू नका साहेब. नाही करत. एक मिनिट फक्त 6 महिन्यापूर्वी किसन दादा चत्तर इथले 10-12 शेतकरी आणि तेव्हाचे तत्कालीन खासदार लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नाशिकला तिकडे गेलो होतो, तेव्हा पण याच अधिकाऱ्यांना तिथे घोळ घातला. नाही तर आज आपल्याला 100% पाणी आलं. तुम्ही सांगा उद्या चालू करणार का काम? ते उद्या चालू झालं पाहिजे. बरोबर. एक मिनिट थांबा. त्यांचं ऐकून घ्या. एक मिनिट. फक्त मला 8-15 दिवसाचा वेळ लागेल. मी ऐका, माझं ऐकून घ्या ना तुम्ही. आम्हाला ऐका, आमचं ऐका, आमचं ऐका. तुम्ही आमचं ऐका नाही. ऐका. तुम्ही ऐका ना माझं. ऐका रे साहेब, तुम्ही सांगा. अहो तुम्ही 10 किलोमीटर कापा लोकांची वावरं कापीत आले राव. एवढं ऐका. ते नका आम्हाला गोड बोलू नका तुम्ही. आम्हाला समजतं सगळं ते. सांगा. तिडून 10 किलोमीटर लोकांचे कापा तुम्ही कापीत आहे बरोबर. आणि इथं का बरं? हेच तुम्हाला सांगतो. काय नाही, ते आम्हाला एक पत्रिका दाखवा. तुम्ही कोणाच्या अधिकाऱ्यांनी केलं ते लगेच पत्र दाखवलं, ते काम चालू करा. तुम्हाला दोन पण आहे. टेंडर बिंडर नाही की नाही आम्हाला? एस्टिमेट कसं मंजूर झालं? कोणी मंजूर केलं? कुणी मंजूर केलं? एसी ऑफिसर सगळीकडे ओपन चारी, त्या अधिकाऱ्याच्या शेताजवळ का बरं बंदिस्त चारी? तो जावई आहे का? शासनाचा जावई आहे का? देतो आम्ही देतो. आणि आपण मतदानामुळे बरं. एक मिनिट ऐका. आता एवढे दिवस गेले पण आम्हाला लेखी द्या. 8 दिवसात तुम्हाला सांगू दादा, यांच्या लाखेला हे काही घाबरत नाही. एक ऐका, वेळ कमी झालेला आहे. अल्प शब्दात आता 5 मिनिटाच्या आत आहे ना हे आंदोलन आपल्याला संपवायचं आहे. साहेब समर्पक एक उत्तर द्या पटकन. मी सांगतो तुम्हाला की मी उद्याच प्रस्ताव पाठवतो नाशिकला. दादा ऐका प्रोसेस ऐका. पुढे आचारसंहितेचा काही प्रश्न नाही. मंजूर काम आहे. तुम्ही आलो जाऊ नका. प्रोसेस आहे. प्रोसेस 3 ते शब्द घ्या. असा फक्त साहेबांनी शब्द दिलाय. तुम्ही लेखी लिहून द्या. 8 दिवसामध्ये मंजुरी घेऊन तुम्ही करणार असं आम्हाला लेखी स्वरूपात आता द्या. मला आता फायनल होईल. फायनल होईल असं का? ऐका मला माझी विनंती तुम्हाला फक्त एकच काय का हो साहेब, खोटं करायला परवानगी लागली ना? नाही ना, खोटं करायला परवानगी नाही लागली ना तुम्हाला? आता खरं करायला परवानगी लागते ना? उत्तर द्या. खोटं करायला परवानगी नको आणि खरं बरोबर करायला परवानगी. आता ध्यानात ठेवा. आता ऐकून घ्या. तुम्हाला 8 दिवसात काम चालू करता येईल का? सवलत देतो. त्या अधिकारी तुम्ही पाहायचे. नाही 8 दिवसात काम चालू करा. ऐका एक मिनिट ऐका हे बघा ऐका इथं एक मिनिट बाजूला इथं आता त्यांनी ते सगळी त्यांची झालेली चूक मान्य केली सगळ्यांसमोर आणि आता ते आपल्याला लेखी देत आहे आणि 8 दिवसामध्ये तिथं ओपन चारीचं काम सुरू करणार आहे असं आम्हाला लेखी द्या आणि आपण आंदोलन थांबवू. साहेब मला सांगा, त्या लोखंडी पाईप किती जातो? कारण लोखंडी पाईप किती जातो?
लोखंडी पाईप नाही आंदोलन संपवतोय. सध्या इस्टिमेटला तरतूद नव्हती त्याची, बरं का. 900 मीटर करतो ना मी. तुम्ही आता कसं आहे, तुम्ही जे आम्हाला उदाहरण नाही चालत, उदाहरण नाही म्हणत मी तुम्हाला, पण आम्हाला मदत तर घ्यावं लागेल ना. मग असं ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आता आम्हाला लेखी पत्र द्या आणि आपण हे आंदोलन आता इथे थांबवू. सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती, अधिकाऱ्यांनी आपल्या प्रश्नांना जी काही उत्तरं दिलेली आहे, आपल्या मागण्या 8 दिवसात पूर्ण करण्याची लेखी हमी दिलेली आहे. 8 दिवसात जर ह्या लेखी सर्व मागण्या मान्य झाल्या नाही तर 9 तारखेला या संगमनेरचे सगळे रस्ते बंद करण्यासाठी आपण सर्व शेतकरी तालुक्यातले एकजुटीने सामील होऊ. शेतकरी एकजुटीचा धन्यवाद. भारत माता की, भारत माता की. या ठिकाणी लेखी